जर तुम्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 1 ऑगस्ट पासून लायसन काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज करताना डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल. हा नियम लर्निंग लायसन्स आणि कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स या दोन्हींसाठी लागू होणार आहे. आतापर्यंत ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यावर अनेक ठिकाणी काम होत होतं. मात्र आता अर्जदार हा खरोखर महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी डोमासाईल प्रमाणपत्र करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी डोमासाईल प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलं आहे. सरकारच्या मते या निर्णयापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे लायसन्स मिळण्याचे प्रकार कमी होतील, नोंदी अधिक अचूक राहतील आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. म्हणून जर तुम्ही 1 ऑगस्ट नंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणार असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका. तुमचा डोमासाईल प्रमाणपत्र तयार आहे का हे आजच तपासा. कारण हे कागदपत्र नसल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा त्यामध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे लायसन्स काढण्याचा विचार असेल तर आवश्यक कागदपत्रांची तयारी आत्तापासूनच करा आणि नंतर होणारा त्रास टाळा. तुम्हाला काय वाटतं, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमासाईल प्रमाणपत्र अनिवार्य करणं हा योग्य निर्णय आहे का, की यामुळे सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांची धावपळ आणखी वाढेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.